यानंतर मी सर्वच मान्यवरांना व्यासपीठावरच्या विनंती करेन की आजच्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करूया. उधार का उजाला सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि प्रज्ञा चांदपेकर लिखित हिंदी काव्यसंग्रह उधार का उजाला. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करावं. धन्यवाद. सभागृहात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे सर पण आहेत, त्यांचंही स्वागत मगाशी राहून गेलं. सर आपलंही मनपूर्वक स्वागत. यानंतर लेखिका प्रज्ञा जांभेकरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सगळ्यांना नमस्कार. आज संमिश्र भावना आहेत. 13 जुलै 2013 माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन याच सभागृहात झालं होतं आणि तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशनही याच सभागृहात नव्यानं तयार झालेल्या हॉलमध्ये होतं आहे. याचं मला निश्चितच अप्रूप आहे. मी कवितांविषयी काही बोलणार नाही आहेत कारण त्यासाठी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष आहेत. मला थोडासा वेगळा प्रवास असा सांगायचा आहे. व्यासपीठावर बसलेले 5 जणांपैकी 6 जणांपैकी राजेंद्रला धरून सगळ्यांना मी जवळून ओळखते. अपवाद फक्त सौमित्र सरांचा. विनय हर्डीकर माझे सख्खे मामा आहेत. हे सख्खे सांगण्याचं कारण असं की जेव्हा लोकांना कळतं की मी त्यांची भाची आहे तेव्हा सगळेजण सख्खी का असं मला विचारतात. मला त्याचं कारण आधी कळायचं नाही, पण मामाचा व्यासंग आणि तो इतका अष्टपैलू आहे. माझ्या आईचा तो धाकटा भाऊ आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो. पण मामाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये मामीनीही त्याला उत्तम साथ दिलेली आहे, त्यामुळे तो त्या प्रवासापर्यंत पोचलेला आहे. माझं नाव प्रज्ञा हे माझ्या मामानीच ठेवलेलं आहे. त्यामुळे मला विशेष आनंद हा होतोय की तो तिसऱ्या पुस्तकालाही कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि अध्यक्ष आहे. मी आपले सौमित्र सरांबद्दल मी असं म्हणेन की आमची प्रत्यक्ष भेट जरी आज झाली असली तरी मी त्यांना त्यांच्या कवितांमधून ओळखत होते. आता ते माझ्या कवितांमधून मला समजून घेतात का त्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. आपले पुढचे पाहुणे जे आहेत किरण कुलकर्णी सर, त्यांची पहिली कादंबरी सदामंगल पब्लिकेशननीच प्रकाशित केली, ज्याची संपादक आणि प्रकाशक मी आहे. आम्ही पदांची लिंग बदलत नाही, ही आकाशवाणीची शिकवण आहे. आकाशवाणीमधले सुनील सर ज्यांनी मगाशी कविता सादर केल्या, गौरी मॅडम असतील, जयदेवी मॅडम असतील, आकाशवाणीमुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मी म्हटलं तसं न्यूज ऑन फोन किंवा यामुळे हिंदीचा व्यासंग अधिक वाढत गेला. म्हणजे लोकांना हा प्रश्न पडतो की मराठी मीडियममधून शिकलेली, नंतर सगळं काम, पहिली 2 पुस्तकं मराठीतली आहेत आणि ही अचानक हिंदी कविता कुठनं आल्या. तर मला असं सांगावं असं वाटतं की शाळेमध्ये असताना तिन्ही भाषांचे शिक्षक चांगले होते. शिक्षक आणि शिक्षिका, सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण ते वेगवेगळे प्रयोग करायचे भाषांच्या विषयामध्ये. म्हणजे समजा पाऊस असेल तर तुम्ही सगळ्यांनी पावसाचे स्वभाव सांगा असं म्हणायचे. आता माझ्या या काव्यसंग्रहामध्ये पावसावरती खूप कविता आहेत. पाऊस, ढग वगैरे त्या याच्यामध्ये घेतल्या नव्हत्या. लोकांनी त्या वाचून अनुभव घ्यावा ही माझी इच्छा होती. आता किरण कुलकर्णी सरांबद्दल बोलायचं झालं तर कादंबरीचं मी सांगितलं. त्यांच्यासोबत मी काही प्रकल्प केले, पुस्तकांचे प्रकल्प होते. आम्ही काही वेळा व्यासपीठ पण शेअर केलेलं आहे 3-4दा, त्यामुळे त्यांच्याशी पण ओळख आहे. विजू पेंडकर सरांना
मी माझे सासरे म्हणेन. मला खूप सासवा आणि सासरे आहेत, कारण याचा जनसंपर्क दांडगा आहे आणि ते माझ्या आईच्या वयाचे आहेत, त्यामुळे पण त्यांना मी सर म्हणते, पण ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. राजेंद्र पण फॅमिली फ्रेंड आहे. आता जास्त बोलत नाही, फक्त थोडंसं मला आणखी एका गोष्टीचा अभिमान वाटतो. मिनल नागपूरहून आली, मी पुण्याहून आले. आम्ही जवळपास एकाच वेळेला, थोडं पुढे मागे असेल, मुंबईतली आमची कारकीर्द सुरू केली. ती आज पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची संचालक आहे आणि माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्याबद्दलही मला आभार वाटतो. या वास्तूशी आणि इथे आलेला प्रत्येक जण आमच्याशी खूप जवळून निगडीत आहे. सगळ्यांची नावं शक्य नाही आहेत, पण संजोत आणि राजश्री त्यांच्या व्यस्त ह्याच्यातून आले, त्याबद्दल राजश्री तुला थँक. पूनम चांदोरकर पण आहे. मला फक्त आता कव्हर कसं सुचलं याची मी एक हे सांगते. दिल्लीहून मुंबईला येत असताना मला एक दृश्य दिसलं. ते दृश्य वाचून मी माझं भाषण संपवते. सुबोध पाध्ये यांनी हे कव्हर केलंय आणि उत्तम रंगसंगती आहे. आता मी हे वाचते, जे दृश्य पाहिलं ते. संध्याकाळचे 6:45 वाजले होते. मुंबईत आणि इतरत्र, ही उन्हाळ्यातली गोष्ट आहे, मुंबईत आणि इतरत्र सूर्यास्त झाला होता वा होऊ घातला होता. मी दिल्लीहून मुंबईला आकासा कंपनीच्या विमानातून निघाले. F4 ही माझी विंडो सीट उजवीकडे होती. ती मावळतीची बाजू होती. आधीचा सूर्य इतका प्रखर होता की खिडकी उघडली तर डोळे दिपत होते. हळूहळू गवाक्षातून येणारा उजेड मंद होत गेला. अंदाज घेऊन खिडकी उघडली. समोर जे दृश्य पाहिलं ते केवळ अवर्णीय होतं. जमीन, समुद्र आणि आकाश जिथं एक झाले होते, तिथं शांत झालेला लालेलाल सूर्यबाप्पा अगदी अलगदपणे विरघळत चालला होता. तो आता अर्धाच दिसत होता. काही कळायच्या आत त्यानं अलवार जमीन आणि पाण्याच्या पलीकडे दडी मारली. क्षितिजावर सगळ्यात खाली गडद निळा काळा रंग, मग त्यावर केशराईची लालिमा आणि त्यावर पिवळसर रंगाची छटा. डावीकडून उजवीकडे अशी नजर फिरवली तर या 3 रंगांचा गालिचा हलकेच पसरत गेलेला दिसत होता. मी कितीतरी वेळ हे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून घेत राहिले. धन्यवाद. धन्यवाद प्रज्ञा. यानंतर भारताचे पहिले भारतश्री विजू बेनकर सरांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रज्ञा, मी पुस्तक संपूर्ण वाचलं, कारण हे पुस्तक मला 20 दिवस अगोदरच मिळालं. प्रकाशन आत्ता होते. मी पुस्तक वाचलं. मी शाळा चालवतो, व्यायामशाळा चालवतो, या देशाची भावी पिढी तयार करतो. असं म्हणतात, निरोगी शरीरात निरोगी मन असतं आणि निरोगी मनातच देशाबद्दलचं प्रेम करणारी भावी पिढी आपण तयार करण्याचं काम मी करतो. त्याचबरोबर ज्या शाळेत मी शिकलो, ज्या शाळेत मी पहिलीपासून तर 10वीपर्यंत 11वीपर्यंत त्या शाळेत शिकलो. मी, माझी पत्नी, आम्ही दोघे एका वर्गात होतो. 9वी असताना दोघांचं प्रेम झालं. पु ल देशपांडेंचं सुंदर मिळून नाटक आम्ही दोघांनी त्यावेळेला केलं शाळेकरता आणि दोघांच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघे सुंदर झालो. आज लग्नाला 55 वर्ष झाली. 55 वर्ष लग्नाला झाली माझ्या, आणि अगोदरची 10 वर्ष म्हणजे प्रेमाची 10 वर्ष म्हणजे 65 वर्ष प्रेमानं झाली. ही शाळा आज मी अभिमानानं चालवतो. माझी मराठी मीडियमची शाळा आहे, 12वीपर्यंत, आणि ज्यू समाजाची शाळा आहे. मी ज्यू आहे.
इस्रायलचा आहे, पण या देशानं, या महाराष्ट्राच्या मातीनं मला अंगावर खेळवलं आहे, सर्व गोष्टी दिल्यात, सर्व सुख दिलं. त्यामुळं मी जरी इस्रायल माझी धर्मभूमी असली तरी महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे. म्हणून परमेश्वर एवढं सांगतो, आता 80 झालं कम्प्लीट. पण या देशाने एवढं दिलंय, या महाराष्ट्राने, मुंबईने एवढं दिलंय की शेवट पण इथेच या मातीत व्हायला पाहिजे, ही शेवटची इच्छा आहे. मी प्रज्ञाचं पुस्तक वाचलं आणि 100 पुस्तकं पहिली मी घेतली. ही कधी 20 दिवसापूर्वी, म्हणजे आत्ता वय झाले. आणि माझ्या सर्व शिक्षकांना मी पुस्तक दिलं. 150 वर्ष आमच्या शाळेला झाली. ज्यू समाजाची शाळा आहे. आज एकही विद्यार्थी ज्यू नाही आहे. त्यावेळेला सर्व ज्यू होती. आज बरंचसं सर्वांचं स्थलांतर झालं आहे. ज्यू अमेरिकेला गेले, इस्रायलला गेले सगळे. पण ही मराठीच मीडियम आम्ही ठेवलेली आहे जिवंत. आणि साऊथ मुंबईमध्ये शाळा 1 नंबर आम्ही 8 वर्ष ठेवलेली आहे. आणि म्हणून माझ्या शिक्षकांना मी पहिली ती 100 पुस्तक दिली, त्यांनी वाचन केलं. आणि कालच आमचा एक समारंभ होता. मला म्हणाले, सर पुस्तक एवढा प्रतिम आहे, आमच्या डोळ्यातनं पाणी आलं. ते म्हणाले, प्रज्ञानं तुम्ही ओळखता का? म्हटलं माझी मुलगी आहे ती, तुम्ही कसं सांगा ना काय करायचं. त्या म्हणाले, एकदा घेऊन या आपल्या शाळेमध्ये. की एवढं छान पुस्तक. आणि मग मलाही असं वाटलं की तिने हिंदीमध्ये एवढा उशिरा का लिहिला. म्हणजे हिंदी आणि उर्दू मिश्रित अशा तऱ्हेचं पुस्तक झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे, रजिया सुलतान पिक्चर आला होता. पण रजिया सुलतान अतिशय चांगला चित्रपट होता, पण एवढा हायर उर्दू होता की आपल्या लोकांच्या डोक्यातला गेला. आणि तो साऊथ इथे चालला, गल्फमध्ये चालला, इथे चालला नाही. पण हिंदी आणि उर्दू मिश्रित असल्यामुळं एवढी चांगली की सर्वांना कळते कविता काय की. आता ही कविता म्हणण्यापेक्षा मी गझल म्हणेन. म्हणजे एवढ्या चांगल्या तऱ्हेनं तिने पहिलाच प्रयत्न केलेला आहे. म्हणून मला तर माझ्या शिक्षकांनी मला काल आग्रह केला, सर आम्हाला पुस्तक दिले, पण आपल्या 12वीच्या मुलांना एक पुस्तकं द्या. त्यांना 12वी नंतर त्यांना खरंच जीवनात उभं राहण्याचा जो सुरुवात होणार आहे ना, ती 12वी नंतर. म्हणजे आपल्या शाळेच्या या गेटच्या बाहेर जेव्हा जातील किंवा शाळेचे एक राजहंस म्हणून ते बाहेर जायला पाहिजेत. आणि हे पुस्तक त्यांना बरंच उपयोगात पडेल. म्हणून या ठिकाणी मी सांगतोय की आता ही पुस्तकाचं ओपनिंग झाले, मी अजून 100 पुस्तकं या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांकडे. या कुटुंबाशी माझे जवळचे संबंध आहेत. संदीप, मी माझं योद्धा पुस्तक लिहिलं. आणि आम्ही करोनामध्ये दोघेही बसायचो माझ्या शाळेमध्ये. आणि अतिशय मेहनत घेतली संदीप त्या पुस्तकामध्ये. आणि इस्रायलला माझी एवढी पुस्तकं गेली की मला ते इस्रायलमध्ये नेहमी सांगता येईल, संदीप चव्हाणांना घेऊन या. पण त्याला योग्य तो त्याने 6 वर्ल्ड कपचे हे केले, ऑलिम्पिक हे केल्या, पण तो काही इस्रायलला येऊ शकलेला नाही. यावेळेला मी जायचं ठरवलं, त्याचाही वॉर चालू झाली. आणि ती मंडळी सगळी मराठी आपल्या आहेत, सगळे तिथे गेलेले आहेत. ते सगळे म्हणाले, विजू त्यांना घेऊन ये, त्यांना घेऊन ये. तर आता तो योगा घेत नाही, पण आता प्रज्ञाला आणि त्याला घेऊन जाणारा योग येईल का ह्या पुस्तकाच्या निमित्तानं. म्हणजे माझं योद्धा आणि तिची कविता तोपर्यंत तिचं दुसरंही होईल, माझा तिला आग्रह राहील. कारण उशिरा जरी हिंदीमध्ये पदार्पण केलं, पण फार छान केलेलं आहे. समजा आईबद्दल तिने एवढं छान त्यात लिहिलेलं आहे. मला 1-2 गोष्टी त्यात आठवल्या. तर मी पुस्तक पुरं वाचले. ती कविता है कि हम खुशियां बांट देते हैं, कोई ना जमे खुश रहने की दुआ तो भी कोई बात नहीं, कोई ना जमे खुश रहने की दुआ तो भी कोई बात नहीं, वैसे भी हम खुशियां रखते नहीं, बांट दिया करते हैं. तर ती फार छान छान कविता आहे आणि ती आमच्या शिक्षकांना फार आवडलेली आहे. आपल्या आईबद्दल तिने त्या बरंचसं लिहिलं आहे. त्याच्यामध्ये मला 1-2 गोष्टी आठवल्या. कल रात ख्वाब में मैं जन्नत की सैर करते रहा, कल रात ख्वाब में जन्नत की सैर करते रहा, सुबह जाकर देखा तो सर माँ की गोद में था. तारीफ अपने आप की करना फिजूल है,
तारीफ अपने आप की करना फिजूल है, खुशबू खुद बता देती है ये फूल कोणचं आहे. एवढ्या छान तिने लिहिलं आहेत सर्व. त्याच्यावर मी थोडंसं हे काढलेलं आहे. बडी खामोशी से दोघांचं प्रेम होतं. काय लपवण्यामध्ये आपल्या शोभा हॉटेलच्या समोर तू तेव्हा तिथे होतीस त्या बरं संदीप भेटायला यायचं मग हात मिळायचं. संदीप माझ्या जवळ असला की माझी मुलगीच आता. बडी खामोशी से भेजा था गुलाब उसको, बड़ी खामोशी से भेजा था गुलाब उसको, पर खुशबू ने शहर भर में तमाशा उठा फेका. अशा तऱ्हेचं एक प्रेम आणि प्रेम जसं. आणि म्हणून संदीप मला म्हणतो सर आपण दोघे एका त्यात मास्टर. म्हणजे माझ्या लग्नाला पण 55 वर्ष झाली आणि माझ्या ती 10 वर्ष याची म्हणजे 65 वर्षात ह्याला झाली प्रेमाला. तसे हे प्रेम कायमचं टिकलेलं आहे आणि असंच ते टिकत राहावं. आणि अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. लोकांच्या म्हणजे माझ्या शिक्षकांनी सर्व शिक्षक शिकलेले आहेत आणि 12वीच्या सर्व यांनी सांगितलं की सर फार अप्रतिम झाले. फक्त माझी तिला एक लेखिका म्हणून मी मुलगी म्हणून आता म्हणणार नाही पण लेखिका म्हणून तिला माझं सांगणं असेल की माझ्या शाळेला आपण संदीप तर नेहमी येतात तसं नाही आहे पण त्यांनी यावं. आणि ही मी माझ्या 12वीच्या मुलांना पुस्तकं 100 पुन्हा आपल्याकडे घेतो. म्हणजे माझ्या शाळेतला विद्यार्थी बाहेर जाताना त्या वाचनाचा त्याच्यावर परिणाम झाला पाहिजे. माझ्यावर परिणाम होतो त्यांच्यावर नक्की परिणाम होईल. आणि एक भावी पिढी घडण्याकरता आपल्याला असं काही कर्तव्य आपण करायला पाहिजे. माझ्या अंतकाळामध्ये शुभेच्छा आहेत. आपण दुसरं पुस्तक लिहायला घ्या. मी तुमच्याबरोबर आहे. धन्यवाद पेंडकर सर. वारंवार पेंडकर सर ज्या शाळेचा उल्लेख करत होते त्या शाळेचं नाव आहे सर एली कदुरी. मराठीची मुंबईतली ही शाळा ज्या शाळेचं वय आहे 150 वर्ष. आणि ज्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सातत्याने सर उल्लेख करत होते कारण आम्ही वारंवार मी आणि संदीप इथे गेलो म्हणून हे सांगणं आवर्जून इथे मला वाटतं की सांगावं. कारण जो मुलगा नापास होतो त्या मुलाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिक्षकांनी शिकवलं पाहिजे हा संस्थाचालक म्हणून ज्यांचा आग्रह असतो. असे संस्थाचालक आजकाल कमी मिळतात म्हणून 100% निकालावर त्यांचा भर असतो. म्हणून पुढच्या पुस्तकासाठी प्रज्ञाकडे 100% आग्रह होता. यानंतर आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री किरण कुलकर्णी सर. ते आत्तापर्यंत शासनात विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये त्यांना डॉक्टरेट आहे. त्याचबरोबर BCom, MCom, MA सामाजिक शास्त्र, प्रशिक्षणाचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, ISO लीड ऑडिटर, LLB, LLM असे उच्च विद्याविभूषित डॉक्टर किरण कुलकर्णी सर आहेत. ते स्वतः लेखक आहेत. अनामिकाची विचारधोन या कादंबरीसह 8 पुस्तकं आणि 300हून अधिक लेख आत्तापर्यंत त्यांचे प्रसिद्ध झालेत. संपादक म्हणून त्यांनी उद्योजक, शिक्षक आणि समाज, पसाय, ट्रायबल रिसर्च जर्नल या नियतकालिकांचं तर सुरेश भट एक झंझावात, अतूट नातं या पुस्तकाचं संपादन केलं. 30हून अधिक शॉर्ट फिल्म्सच्या साठी त्यांनी पटकथा लेखन देखील केलं. यानंतर डॉक्टर किरण कुलकर्णी सर. व्यासपीठावर उपस्थित माननीय अध्यक्ष महोदय आणि इतर सर्व मान्यवर, या पुस्तकाचे प्रकाशक, या पुस्तकाचं लेखन करणाऱ्या प्रज्ञा जांभेकर आणि उपस्थित आपण सर्वजण, आपणा सर्वांना नमस्कार. सुरुवातीचा जो अभिभाषणाचा कार्यक्रम झाला तो बघताना मला जे जाणवलं ते आधी 2 मिनिटात सांगतो आणि मग मला या पुस्तकाबद्दल जे बोलायचं आहे ते बोलतो. मला असं लक्षात आलं की कवितांची निवड करताना अभिभाषणाच्या कार्यक्रमासाठी निवडकर्त्याची चांगलीच गडबड झाली. ती अशी झाली की मी पुस्तक वाचलं आहे, माझ्या हाती आधी दिलेलं होतं त्यामुळे मला माहिती आहे. पुस्तक वाचलं आहे म्हणून मी हे सांगू शकतो. निवडकर्त्याने पुस्तक असं हातात धरलं आणि कोणती घ्यायची तर मला असं लक्षात आलं की सुरुवातीच्या जवळपास 25 कवितांमधल्या त्यांनी जास्तीत जास्त निवडून टाकल्या.
हे क्रमाने जाता तर ही चांगली आहे, ही घेऊ आणि मग वेळ जेवढा कमी पडायला लागला म्हणून पुढच्या भागातल्या कमी आल्या कविता. त्यामुळे अभिवाचनाच्या कार्यक्रमातून ज्या कवयित्री म्हणून प्रज्ञा जांभेकर आपल्या समोर आलेल्या आहेत तेवढ्या पुरत्याच त्या कवयित्री नाहीत. त्यांच्या पुस्तकातल्या उरलेल्या भागातल्या ज्या कविता सादर झाल्या नाहीत त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत, हे मला आवर्जून आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं. प्रज्ञा जांभेकर यांनी संपादक म्हणून सुद्धा या पुस्तकावरती संस्करण केलेलं मला जाणवलं. ते कसं तर त्यांनी या पुस्तकाचे सुद्धा एक 6-7 विभाग केलेले आहेत आणि त्या विभागामध्ये नावं देऊन त्याला शीर्षक दिलेलं आहे आणि त्या शीर्षकाला अनुरूप अशा कविता त्या विभागात दिलेल्या आहेत आणि ते विभाग सुद्धा फार चातुर्याने असे केलेले मला आढळले. आणि म्हणूनच पहिल्या विभागातला आणि दुसरा विभाग मला वाटतं जिंदगी हा दुसरा विभाग आहे, त्यातल्या बऱ्याच कविता अभिवाचनात घेतल्या गेल्या. पण त्यामुळे गैरसमज असा तयार होईल की ही कविता एकाच प्रकारची आहे का असं वाटू शकतं केवळ अभिवाचन आजचं ऐकलं तर. पण माझं निरीक्षण वेगळं आहे. मला असं जाणवलं की प्रज्ञा जांभेकरांच्या कविता व्यष्टीबद्दल बोलतात तसंच समष्टीबद्दलही बोलतात, भौतिकतेबद्दल बोलतात तसंच मानसिकतेबद्दलही बोलतात. म्हणजे या सगळीकडे संचार करणारी प्रतिभा या पुस्तकातून समोर येते. आणि हिंदी ही भाषा निवडली हे तर म्हणजे आश्चर्य वाटावं अशीच गोष्ट होती. मी सुद्धा त्यांना ओळखत होतो, ते मराठीच्या जाणकार म्हणून ओळखत होतो. आणि हिंदीमध्ये कविता म्हणजे कविता हा साहित्य प्रकार तोही हिंदीमधून करायचा आणि त्याचं पुस्तक यासाठी खरोखरच खूप तयारी लागते आणि ती तयारी आहे हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं. हिंदीमध्ये हे एक फार महत्त्वाचं पाऊल आहे मराठी व्यक्तीने टाकलेलं असं मी म्हणेन. म्हणजे मराठी भाषेचा सचिव आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा सचिव म्हणून काम करताना मला अनेक रिव्हिलेशन झाली आहेत गेल्या 1 वर्षभरात. भाषेबद्दलही झाली आहेत आणि सांस्कृतिक किंवा संस्कृती या संकल्पनेबद्दल सुद्धा झाली आहेत. आणि त्यातून मला या पुस्तकाबद्दल एक महत्त्वाचं निरीक्षण माझ्या या भाषणातून मांडायचं. मी जास्त वेळ बोलणार नाहीये. मला असं जाणवलं की मराठी भाषिकांनी किंवा मराठी व्यक्तीने वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त यापूर्वी झालेले आहेतच, पण आत्ताच्या काळात सुद्धा ते खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे मला प्रज्ञा जांभेकर यांचं हे पुस्तक ही नमुनेदार टिपिकल अशी मराठी अभिव्यक्तीच वाटली. कारण कवितेचं माध्यम जरी हिंदी असलं तरी त्या कवितेचा आशय आणि मांडणी याच्यामध्ये मराठी पण दिसतं. कवितेचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये विशेष करून मराठी रूप हे मला जाणवलेलं आहे. आणि हे मराठी रूप कसं आहे तर ही कविता जशी आहे ना तसं ते मराठी रूप आहे असं मी गेले वर्षभर जेव्हा मराठी भाषेचा मराठी लोकांच्या अभिव्यक्तीचा काही एक विचार केला, काही एक अभ्यास केला तेव्हा मला जाणवलं. आणि मराठी संस्कृतीचा हा एक भागच आहे की हे मराठी पण आपल्या अभिव्यक्तीच्या वेगळ्या वेगळ्या पैलूतून अतिशय ठसठशीतपणे समोर येत असतं. आत्तापर्यंतची ही सगळी वाक्य तुम्हाला म्हणजे एकापुढे एक मांडलेले शब्द फक्त वाटले असतील म्हणून मी आता उदाहरणावरती येतो. ही कविता कशी आहे आणि ती मराठी व्यक्तीची असं मी म्हणतो कारण मराठी व्यक्तीची लक्षणं आहेत ती असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे ही कविता तेजस्वी आहे. ही कविता तेजस्वी आहे, रोखठोक आहे, स्पष्ट आहे आणि आणखी स्पष्ट सांगायचं तर हट्टी आहे. आणि ही सगळी मराठी माणसाची लक्षणं. आणि हे मी सांगत नाही तर इसवी सन 780 मध्ये उद्योतनसुरी नावाच्या लेखकाने कुवलय माला म्हणून जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये मराठी
व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत आणि ती हीच आहे. म्हणजे त्याच्याच भाषेत बोलायचं तर तो असं म्हणतो की ही धट्टमुट्ट असतात, काळी सावळी असतात, अभिमानी असतात. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो कलहशील असतात. कलहशीलतेला आपण हट्टी असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं की तो जो अभिमानीपणा आहे ना तो या कवितेतून दिसतो आणि त्याच्यामुळेच मी ज्याला तेजस्वी म्हणतोय ना तो गुण त्याच्यातून आलेला आहे, त्या अभिमानातून आलेला आहे. आणि त्यामुळे मला ही कविता, हे पुस्तक म्हणजे मराठी अभिव्यक्ती आहे, त्याची भाषा हिंदी असली तरी असं मनापासून वाटलेलं आहे. या निमित्ताने प्रज्ञा जांभेकर यांच्या एकूण जी वेगळी वेगळी रूपं आहेत, म्हणजे पत्रकार आहे, संपादक आहे, लेखक आहे, कवयित्री आहे, प्रकाशक आहे, अशी जी वेगळी वेगळी रूपं आहेत, त्या रूपातून वावरताना जी काय अनुभवांची शिदोरी समोर आली ती त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि म्हणून मला तरी या पुस्तकातली प्रत्येक कविता ही एक स्वगत आहे असंच वाटलं. ही एक स्वगतांची मालिका आहे आणि वाचक जेव्हा हे पुस्तक वाचतो तेव्हा वाचकाला हे जाणवेल की अरे हे तर माझंच स्वगत आहे. फक्त एवढ्या स्पष्टपणे आपल्याला जे वाटतंय ते आपण मांडत नाही, ती हिंमत त्यांनी दाखवलेली आहे, याबद्दल अभिनंदन असतं. आणि म्हणूनच पुढच्या अनेक सुंदर सुंदर पुस्तकांसाठी मी शुभेच्छा देतो. सदामंगल प्रकाशनने अशी अनेक पुस्तकं प्रकाशित करावी आणि वाचकांना वाचायला उपलब्ध करून द्यावी. या पुस्तकाबद्दल विशेष अभिनंदन प्रकाशकांचं आणि लेखकांचं. धन्यवाद. दोन महत्त्वाची नावं माझ्याकडून मगाशी राहिली. म्हणजे कवितांचं पुस्तक बनताना जे लोक होते, एक प्राध्यापक जयदेव डोळे, त्यांनी माझी प्रस्तावना लिहिलेली आहे. याचं कारण की मी माझ्या काही कविता त्यांना पाठवल्या होत्या, त्या त्यांना आवडल्या, पण प्रॉब्लेम असा होता की ते राजकीय पत्रकार आहेत आणि सतत मोदी विरोधी लिहित असतात. ते म्हणाले कविता हा माझा प्रांत नाही आहे, पण मी म्हटलं तुम्ही मला ओळखताही आणि हिंदीचं त्यांचं वाचन अफाट आहे. मग त्यांनी आत्ताच्या आणि जुन्या अनेक हिंदी कलाकारांचं सगळं ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. आणि दुसरं एक नाव, हिंदीमधला प्रूफ रीडर शोधणं हे खूप अवघड होतं. तर त्यामध्ये तरंग वैद्य उपस्थित आहेत इथे, त्यांचं मी अशासाठी आभार मानते की त्यांनी आपणहून प्रूफ रिडिंगची तयारी दाखवली. ते चित्रपटसृष्टीमध्ये असिस्टंट प्रोडक्शनपासून पटकथा लेखनही करतात आणि अतिशय प्रसिद्धी परांगमुख असा तो माणूस आहे. तरंग वैद्य आणि प्राध्यापक जयदेव डोळे यांचे आभार. धन्यवाद कुलकर्णी सर. यानंतरचे आपले आणखी एक प्रमुख पाहुणे, त्यांची ओळख मी शब्दांमधून काय करून द्यावी. ज्या शब्दांमुळेच पावसातला गारवा आम्ही अनुभवतो, ज्या शब्दातल्या अभिनयातल्या नजरेतनंच लोकांचा जोगवा काय तो कळतो आणि त्या जोगव्यात शब्द कोणते टाकावेत हे शिकायला आम्हाला मार्ग दाखवणारा आमचा सौमित्र. आता बोलायला शब्दच नाही आहेत, कारण शब्द ऐकायचे आहेत सौमित्रकडनं, म्हणून मी शब्द राखून ठेवले. खूप काही लिहून आलंय म्हणून खूप काही बोलेन असं काही नाही. कभी किसी की आंखों से चुराया हुआ उजाला था, कभी किसी की ख्वाबों से मांगा हुआ सवेरा, हमने अंधेरों को अपना समझकर जी लिया और रोशनी को माना किसी और का चेहरा। जो मिला उसको अपनी किस्मत समझ बैठे, जो छिन गया उसे अपनी कमी। उम्र भर दूसरों की रोशनी से अपना रास्ता रोशन किया, मगर अपने भीतर का सूरज ढूंढना भूल गए।
आदरणीय मंचासीन मान्यवर, सम्माननीय साहित्य प्रेमी और कविता से प्रेम करने वाले सभी को मेरा सादर प्रणाम। आज हम यहाँ केवल एक उधार का उजाला इस नाम के कविता संग्रह के विमोचन में इकट्ठा नहीं हुए हैं। एक मन की यात्रा समझने का प्रयास करने के लिए भी हम लोग यहाँ इकट्ठे हुए हैं। मुझे ऐसा हमेशा लगता रहा है कि कविता केवल कागज पर लिखे हुए शब्द नहीं होते, वो हमारे भीतर की उन भावनाओं को आवाज देने का एक जरिया होता है, एक माध्यम होता है, जो सालों साल हमारे मन में अटका हुआ होता है, चुपचाप पड़ा रहता है। हमारे अंदर बहुत सारी आवाजें होती हैं और वो आवाजें कविता में या साहित्य में अलग अलग रूप से लोगों के सामने आती हैं। कभी ये आवाजें धीमी होती हैं, कभी तेज होती है, कभी दिन होती है, कभी रात होती है, कभी चुप्पी होती है, कभी बड़बड़ाती कोई बात होती है, ठहरी ठहरी सी होती है, कभी गिलहरी सी होती है। आवाजें बहुत सारी होती हैं। आपने कभी जिंदगी की आवाज सुनी है? आपने कभी जिंदगी की आवाज सुनी है? कभी आवाज के धागों में जिंदगी बुनी है आपने? तो लीजिए ये उधार का उजाला, ये किताब है। इस किताब में बहुत सारी आवाजें हैं। वैसे तो जिंदगी में जितनी आवाजें हैं उन आवाजों को हिस्सों में बांटना बहुत कठिन है, लेकिन प्रज्ञा जांभेकर जी ने इन आवाजों को इस किताब के जरिए सिर्फ 5 हिस्सों में बांटा है। पहला हिस्सा है रास्ते और मंजिलें। जिंदगी में रास्ते तो बहुत होते हैं, लेकिन पहुंचना एक जगह होता है, और जहां हम पहुंचते हैं उसको हम मंजिल कहते हैं। हमेशा हम ढूंढते रहते हैं कि किसी मंजिल तक पहुंचे, लेकिन रास्ते अलग अलग रहते हैं, पहुंचना एक जगह होता है। बचपन में लगता है कि अगर ये स्कूल खत्म हो जाए तो जिंदगी बेहतर हो जाए। कॉलेज में पहुंचकर लगता है कि नौकरी मिल जाए तो जिंदगी सेट हो जाए। नौकरी मिलने पर लगता है कि शादी हो जाए तो जिंदगी बहुत खुशियों भरी लगने लगे। शादी होने के बाद लगता है कि बच्चे हो जाए तो जिंदगी खिलखिलाती रहे। बच्चे हो जाते हैं और वो एक दिन आकर हमारे सामने कहते हैं कि हम भी शादी करना चाहते हैं। तभी हमें पता चलता है कि हम जहां से निकले थे वहीं आकर पहुंच गए हैं। मतलब कहना ये चाहिए कि हम मंजिल नहीं ढूंढते, हम अलग अलग रास्ते ढूंढते रहते हैं। मंजिल की तरफ चलने लगते हैं, लेकिन मंजिल नहीं मिलती। बहुत कम लोगों को मंजिल मिलती है। जिन्हें लगता है कि उन्हें मंजिल मिल गई, उन्हें सिर्फ ये बताना पड़ता है कि वो मंजिल नहीं है, ये अलग सा रास्ता है, और फिर से चलना होता है। और हर रास्ते की अपनी एक अहमियत होती है, अपना एक जज्बा होता है, अपनी एक इंडिविजुअलिटी होती है। हर रास्ता मंजिल तक नहीं पहुंचाता, कुछ रास्ते अपने आप तक, खुद तक पहुंचाते हैं, अपने आप को खुद तक उतारने में मदद करते हैं। तो कहना ये चाहिए, कविता एक ऐसा सफर है जो अंदर से शुरू होता है और बाहर से होकर फिर से अंदर गहराई में उतर जाता है। और इसीलिए प्रज्ञा जी कहती हैं, ये पल भी अजीब है, कभी ठहरते नहीं, कभी गुजरते नहीं, जिंदगी बदल देते हैं मगर खुद कभी बदलते नहीं। एक पल में सिमटी है पूरी उम्र की दास्तान, शायद
पर जो गुजर गए वो दोबारा किसी मोड़ पर मिलते नहीं। इन्हीं गुजरे हुए पलों की राख से मैंने ये शब्द चुने हैं, खामोश तन्हाइयों में बैठकर कुछ ख्वाब बुने हैं। मेरी इस किताब का हर पन्ना एक पल की गवाही है, कलम तो बस जरिया है, असल में ये वक्त की स्याही है। प्रज्ञा जी आगे लिखते हैं, रातों की नींद फूंक कर मैंने अपने अल्फाज उगाए थे, रूह के पसीने से सींच कर कोरे पन्ने सजाए थे, मगर सुबह हुई तो देखा कि नाम किसी और का छपा था, मेरी बरसों की तपस्या पर किसी और का ठप्पा लगा था। मेरा नाम तो चुरा लोगे पर वो रूहानी एहसास कहाँ से लाओगे। मेरा नाम तो चुरा लोगे पर वो रूहानी एहसास कहाँ से लाओगे। दिए की लौ तो चुरा ली पर सूरज का तपता रुतबा कैसे पाओगे। कागज के पन्ने छीन लोगे पर मेरी रूह की स्याही कैसे उतारोगे। भीड़ तो तुम्हारी होगी पर मेरे सन्नाटे की गूंज बहला कैसे थामोगे। प्रज्ञा जी लिखती हैं, कभी अज्ञान की परतों में लिपटी, नासमझी में कटी, ताउम्र हम तलाशते रहे बस एक समझदार जिंदगी। जिंदगी की इस भारी भीड़ में एक सहमी और तन्हा सी जिंदगी। प्रज्ञा जी लिखती हैं, जिंदगी के सफर में जो मिले उसे कभी भूलना नहीं, उन कड़वे मीठे रास्तों के संग उन्हें कभी भूलना नहीं। प्रज्ञा जी लिखती हैं कि अपने जो भी हालात है उससे एडजस्ट करना। जिंदगी हमेशा जिन भी रास्तों पर चलते हैं हम एडजस्ट करते चलते हैं, पूरा परफेक्ट रास्ता कभी नहीं मिलता। जिंदगी धीरे धीरे अब कुछ नया सीख रही है, फजूल की कड़वी बातों को अनसुना कर रही है। जिंदगी कुछ नया सीख रही है, अपनी सबसे अच्छी सहेली बन रही है। जिंदगी अब नया कुछ सीख रही है। प्रज्ञा जी लिखती हैं कि कभी जिद थी अपनी शर्तों पर जीने की, वक्त की ठोकर लगी तो सारे कायदे बदल गए। अब समझ गई है ये जिंदगी की बदलना ही इसकी फितरत है, वक्त के साथ खुद को ढाल लेना ही सबसे बड़ी हिकमत है। उन्होंने अपनी कविता को दूसरे हिस्सों में जो बांटा है उसका नाम है जिंदगी। जैसे निदा फाजली साहब ने कहा है कि धूप में निकलो घटाओं में नहा कर देखो, जिंदगी क्या है किताबों को हटा कर देखो। जिंदगी कितना छोटा सा शब्द है लेकिन उसकी कहानी बहुत बड़ी होती है। जिंदगी कभी हंसाती है, रुलाती है, सवाल होती है, जिंदगी कभी जवाब होती है। पहले परीक्षा लेती है और बाद में सिलेबस बताती है। हर वक्त जिंदगी हम लोग समझने की कोशिश करते हैं, कभी लगता है कि जिंदगी समझ में आ गई तो जिंदगी बताती है बहुत देर हो गई, बहुत देर हो गई। देर होती है तो कविता आती है, कविता समझाती है। और इसीलिए प्रज्ञा जी आगे जिंदगी के बारे में कहती है कि यकीन महज लफ्ज नहीं एक गहरा एहसास है, इसी की लौ से महकती हर सुबह खास है। न दोस्ती मुकम्मल इसके बिना, न जिंदगी आसान है, यकीन ही असली रूह है, यकीन ही ऊंची पहचान है। प्रज्ञा जी लिखती है, भरोसा ही तो इस दिल का सहारा है, यही है बहती रूह का किनारा है। भरोसा ही तो कांटों में गुलाब महकता है, वो इबादत जिसे मंदिर मस्जिद न चाहिए, बस एक साफ दिल और नीयत चाहिए। भरोसा है तो दुनिया जन्नत में कम नहीं, भरोसा है तो हार में कोई गम नहीं। जिंदगी के बारे में बहुत सारी आवाज़ें अपनी कविता में प्रज्ञा जी लिखती हैं। अगला हिस्सा है रिश्ते, नाते और चाहत, यकीन। इंसान अकेला पैदा तो हो सकता है लेकिन अकेला जी नहीं सकता, और उसकी सबसे बड़ी दौलत होती है रिश्ते, नाते। और रिश्ते निभाने के लिए सबसे बड़ा महत्व होता है यकीन और भरोसा। भरोसा उठ जाए तो रिश्ता टूट जाता है। कभी रिश्ते खून के होते हैं, रिश्ते कभी दिल के होते हैं, कभी मिल के होते हैं। रिश्ता, यकीन, भरोसा ये सिर्फ शब्द नहीं, ये प्रेम में भी ढाले जाते हैं।
प्रेम में तो बहुत सारी कविताएं हजारों कवियों ने लिखी है। कवि जब प्रेम में पड़ता है तो प्रेम कविता लिखता है, बाद में प्रेमिका कविता पढ़ती है और बोलती है कि यह कविता मेरे लिए लिखी है क्या, तो कवि बोलता है हाँ सिर्फ तुम्हारे लिए लिखी है, क्योंकि उसे कविता भी संभालनी होती है और संसार भी संभालना होता है। तो कविता प्रेम में होता है, इसीलिए कवि होना बहुत सुंदर बात है। कवि के साथ जिंदगी बिताना बहुत सुंदर बात है। ये संदीप बहुत अच्छी तरह से जानते होंगे, ऐसा मुझे लगता है। अगला हिस्सा है इंसानी जज्बे। इस हिस्से में इंसानियत की बहुत सारी परतें हैं। उसमें खुशी है, इंसान खुशी है, इंसान गम है, इंसान प्रेम है, इंसान ईर्ष्या है, इंसान उम्मीद है, इंसान गुस्सा है, इंसान उम्मीद है, इंसान गुस्सा है, कभी कभी इंसान बहुत अकेलापन भी है। इस मॉडर्न दुनिया में हम लोग सारे स्मार्टफोन बन गए हैं। हम लोग हजारों मील दूर रहने वाले आदमी से दोस्ती कर बैठते हैं, लेकिन जो सामने बैठा है उससे डिस्कनेक्ट हो जाते हैं। लोगों से तो कनेक्ट हो गए हैं, सोशल मीडिया से तो हजारों लोगों से कनेक्ट हो गए हैं, लेकिन अपने आप से डिस्कनेक्ट हो गए हैं। अगला जो हिस्सा है वो कुदरती है। प्रकृति से बड़ी सुंदर कविता आज तक किसी ने लिखी नहीं है। प्रज्ञा जी ने जो भी नदी देखी है, जो भी रास्ता देखा है, जो भी पहाड़ देखा है, जो भी नजारा देखा है, उन सारों को कविता में ढालने की कोशिश की है। बारिश होती है तो प्रकृति कविता लिखती है, हवा बहती है तो संगीत बनता है, सूरज उगता है तो आसमान पर चित्र बनता है, और चांद ने तो सालों साल हमारे कवियों की नौकरी कर रखी है। चांद प्रेम होता है, चांद विरह होता है। जैसे मराठी में मैंने एक कविता में लिखा था चांद के बारे में की एक कवी नदी काठच्या घरात शिरला रात्री, खूप काही मिळेल त्याला अशीच होती खात्री, रित रिकाम घर सार फक्त कोरी पानं, काहींवरती लिहिल्या होत्या कविता काही छान, चोर बिचारा शोधून थकला काहीच नव्हतं घरात, तितक्यात कुठून कवी येऊन उभा राहिला दारात, हसून म्हटला मित्रारित्या हाती जाऊ नकोस, जाण्याआधी दोन हात रित्या हाती निराश होऊ नकोस, जाण्याआधी दोन घास सोबत खाऊन जा, असं काय माझे कपडे भेट म्हणून माझे आता कपडेच घेऊन जा, असे म्हणून त्याने त्याला कपडेच दिले काढून, असे म्हणत त्याने त्याला कपडेच दिले काढून, चोर बिचारा चोर चकित कपडे घेऊन धुम्म गेला पळून, अंधारातून पडता नाही पाळलं नाही वळून, कवी तसाच नागडा मग खिडकीत येऊन बसला, आभाळातला चंद्र पाहून मनात हसून म्हटला, मला त्याला आनंदाचा मंत्र द्यायचा होता, माझ्या खिड़की अख्खा चंद्र द्यायचा होता। तो चांद के बारे में हजारों कवियों ने लिखा है, तो प्रज्ञा जी ने भी लिखा है, इसमें कोई दोहराए नहीं। तो इतनी सारी कविताएं जीवन के अलग अलग ढंगों में बहती हुई, सबसे महत्वपूर्ण बात यह है कि मराठी होने के बावजूद भी इतनी सारी हिंदी कविताएं और हिंदी भाषा पर जो पकड़ है उनकी, वो बहुत सराहनीय है। मैं उनकी इस कविता संग्रह के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। उनकी कविताओं को रास्ता मिले, उनकी कविताओं को मंजिलें मिले, उनकी कविताओं को इंसान मिले, उनकी कविताओं को निसर्ग मिले, उनकी कविताओं को सफलता मिले। धन्यवाद। धन्यवाद किशोर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनय हर्डीकर सर, एक परखड विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। अनेक क्षेत्रात त्यांचा दांडगा व्यासंग आहे। सर, ओळख पूर्ण झाल्याशिवाय, कारण सरांची ओळख अशी शब्दांमध्ये एका चौकटीत मांडता येणारच नाही, इतकं त्यांचं विपुल काम आहे। म्हणजे मराठीतले जॉर्ज ऑरवेल म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांच्या समीक्षेबद्दल, आणि
याच बरोबर त्यांनी पत्रकारितेमध्ये अनेक वर्ष अध्यापनाचं काम केलं, म्हणजे आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी घडवण्याचं काम केलं. आणि त्याबरोबर आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी चळवळीत भाग घेतल्यानंतर त्यांना अटकही झाली. पण त्यापुढे आणीबाणीच्या काळातल्या सगळ्याच चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सरकारने जेव्हा पेन्शन जाहीर केली ती पेन्शन नाकारणारे विनय हर्डीकर सर. त्यांनी ती पेन्शन घेतली नाही. तर सरांच्याबद्दल अजून जास्त काही सांगण्यापेक्षा सरांकडून आपण त्यांच्या शब्दात या पुस्तकाबद्दल आणि प्रज्ञाबद्दल निश्चितपणे ऐकूया. ये उधार का उजाला थोड़ा कम हो सकता है. मैं किसी को देख नहीं पा रहा. बड़ी मुसीबत है मेरे लिए. फुल लाईट सांगा ना, मग ते ओपन होईल. अब ये तो उधार का अंधेरा हो गया. ये ठीक. फुल लाईट लावा. ये ठीक. क्योंकि आखिरी लाइन में मेरे एक दोस्त बैठे हैं, तो मैंने उन्हें पूछा आखिरी लाइन में क्यों बैठे हो, कहीं बीच में से निकल तो नहीं जाओगे. विजय मला तुला बघायचं होतं ताबला इसके में. मुसीबत इसलिए है कि प्रज्ञा ने आपसे कहा कि ये मेरी तीसरी किताब और तीनों किताबों के विमोचन में मेरे मामा अध्यक्ष थे. अब ये सिलसिला कहाँ तक जाएगा इसकी चिंता में मैं पड़ गया हूँ. बात ये है, इसका नाम तो मैंने रखा, तब मुझे बिल्कुल ऐसा कोई अंदाज नहीं था कि प्रज्ञा जो बचपन में मुझसे हर बात पे झगड़ती थी, वो अभी मुझसे कह रही थी कि कुलकर्णी जी ने जो मराठी मन की विशेषताएं बताई, वो सब की सब प्रज्ञा कहती है कि मैंने तुमसे पाई है. और हम आज जब हम पूना से आ रहे थे तो मेरी बहन मेरे साथ थी, तो बहन से मैंने यही कहा कि प्रज्ञा कि मेरी उसके बचपन में बिल्कुल नहीं पड़ती थी, लेकिन मेरे खुद के बच्चों से ज़्यादा प्रज्ञा ने मुझसे कुछ लिया है. क्योंकि प्रज्ञा मेरी भांजी तो है ही, फिर वो पत्रकारिता के कोर्स के लिए मेरी स्टूडेंट थी. डिप्लोमा करके उसका समाधान नहीं हुआ, इसलिए फिर उसने डिग्री भी की, फिर प्रोफेशनल बन गई. यहाँ तक ठीक था. फिर उसने एक किताब लिखी और वो किताब भी बिल्कुल सनसनीखेज मामले पर थी. वो कसाब के जो कोर्ट केस थी उसके बारे में थी. फिर दूसरी किताब लिखी, वो सनसनीखेज तो नहीं थी, लेकिन प्रज्ञा का जो जाम्बेकर परिवार है उसके बारे में थी. और यहाँ पर वैद्य जी बैठे, आपने अगर वो किताब देखी तो आपको एक फिल्म का उसमें ढांचा पूरा मिलेगा. वो पूरी किताब ऐसी है, इतनी अचरज वाली घटनाओं से भरी है कि ये जाम्बेकर परिवार में पूंजीपति भी थे और कम्युनिस्ट कार्यकर्ता भी उसी परिवार से निकला. और दोनों अपने अपनी भूमिका पर इतने कट्टर थे कि बेटा कम्युनिस्ट हो गया, इसलिए उनके
रिश्ते बहुत तनावपूर्ण हो गए और बेटा अपने बाप के कारखाने में मजदूर संगठन बनाकर मजदूरों की ओर से नेगोशिएशन करने अपने बाप से मिला था। कोई है फिल्म बनाने वाला? आप कम से कम लिख तो दीजिए किसी के पास। तो वो किताब थी, तब भी ठीक था। 2-3 महीने पहले प्रज्ञा ने मुझे बताया कि मेरा कविता संग्रह है, तुम्हें आना है। भाई मैं कविता से प्यार करता हूँ लेकिन कवियों से डरता हूँ। ये जब लार्ड इंस्टीट्यूट में था तो वो उम्र ही ऐसी होती है कि हर एक के मन में कविता होती है। तो शायद वो भी कभी आया था, सर तुम्ही कविता वाचता का? तो अभी मेरा आत्मसंरक्षण देखिए। मैं कहता था मैं सिर्फ मरे हुए कवियों की कविता पढ़ता हूँ, लेकिन कवि जिंदा है, उसकी कविता जिंदा है और मैं भी जिंदा हूँ। तो घर में जैसे सांप निकला, कविता है फिर हिंदी में है। मुझे तो मालूम ही नहीं था कि प्रज्ञा कविता लिखती है, क्योंकि मैं भी लिखता हूँ और लोगों को अफसोस होता है। लेकिन मैंने एक गुनाह अभी तक नहीं किया कि मैंने कविता संग्रह छापा नहीं है और न मैं छापने वाला हूँ। लेकिन अब तो यहाँ पर एक ग्राहक भी मिल गए, 100% लेने वाले। तो आई एम इन रीथिंकिंग मूड कि छापने में भी इतने कोई संकट नहीं है। प्रकाशक तो मेरा दामाद है, वो जाएगा कहाँ? और मेरा काव्य संग्रह छापने के बाद भी सदा मंगल काम नाम कायम रहेगा। तो ये कविता की बात। और कविता लिखने वाली महिलाएं जैसे मेरे पीछे पड़ी है। 4 साल पहले यहाँ पर भी एक घरेलू कवयित्री बैठी है, श्रीमती माधवी कुबेर, जो मेरी पत्नी की बड़ी बहन है। तो बड़ी शादी का तो बड़ा महत्व होता है। तो उसकी कविता संग्रह का विमोचन मेरे हाथ हुआ। उसके पहले मेरे पत्नी की एक भाभी विद्या मामी, उनके कविता संग्रह का विमोचन भी मैंने किया। और ये मेरा ससुराल वाला परिवार खचाखच भरा है कविता लिखने वाली महिलाओं से। मेरी पत्नी की दादी कविता लिखती थी और उनकी भी छोटी किताब थी और उसकी प्रस्तावना महाराष्ट्र के विख्यात कवि गदी माडगूळकर ने लिखी थी। और तो और मेरे सास की माँ, वो भी कविता लिखती थी उन दिनों में, और उसके पहले भी कोई लिखती थी। यानी 5 पीढ़ियाँ इस परिवार में स्त्रियाँ कविता लिख रही है। वैसे भी मैं अपनी पत्नी से डरता हूँ, लेकिन ये जब इतिहास मुझे मालूम हुआ तब से तो मेरे रोंगटे खड़े हो गए कि भाई कितनी महिलाओं की कविता का मुझे विमोचन करना पड़ेगा। लेकिन खैर हम भी आदमी है काम के, क्या। अब दामाद के बारे में क्या कहूँ, उसका दिल कायम भरा रहता है, कायम ओवरफ्लोइंग रहता है, इसलिए वो बहुत बात करता है। आज विशेष धन्यवाद इसलिए कि सूत्र संचालन तूने किसी दूसरे को दिया।
दिल कितना भरा रहता है. मगाशी जो बोलताना काय म्हणलं का रेकॉर्डिंग ऐक तू. आपली पत्नी असते, आपली बायको असते, दोन्ही एकच आहेत ना. अच्छा, म्हणजे द्वैभाषिक कायम आहे तुझ्याकडे. तो लेकिन यहाँ पर भी एक अजीब संयोग है, यानी मामा और भांजी में कितनी समान चीजें हो. लेकिन प्रज्ञा के इस किताब के कुछ 3 महीने पहले मेरी भी हिंदी में किताब आई. अब देखिए, मेरी एक छोटी किताब है जो भारतीय संगीत के एक महान गायक स्वर्गीय कुमार गंधर्व के ऊपर है. कुमार गंधर्व के पुनर्जन्म, ऐसा उस किताब का नाम है. तो मुझे लग रहा था कि भाई, जैसा कुलकर्णी साहब ने कहा, सिर्फ मराठी लोग जान देंगे लेकिन हिंदी नहीं बोलेंगे, अंग्रेजी बोलेंगे, जापानी बोलेंगे, जर्मन बोलेंगे, रशियन बोलेंगे, और हिंदी नहीं बोलेंगे और हिंदी नहीं लिखेंगे. तो मुझे बड़ा अच्छा लग रहा था, खुद के बारे में गौरव लग रहा था. तब 3 महीने भी वो गौरव अभी प्रज्ञा ने टिकने नहीं दिया उसको. वो भी एक हिंदी किताब लेके. तो ये कवियों की भाषा में कहना तो मेरी एक आंख में खुशी है, दूसरी आंख में आपको मालूम है क्या होगा, नहीं तो सौमित्र जी आपको बताएंगे. अब अध्यक्ष जो हूँ तो कुछ गंभीर बातें भी मुझे करनी चाहिए. प्रज्ञा की कविता के बारे में और उसके व्यक्तित्व के बारे में जितनी तारीफ करना संभव है वो अब तक हो गई है. और आपने बहुत ध्यान से बारीकी से सुना कुलकर्णी जी, लेकिन वो तीन जनों ने जो कविता पढ़ी उससे मुझे एक फायदा हुआ है कि जब मैं, यानी कविता पढ़ना एक बात है, सुनना दूसरी बात है. अब जब मैं किताब पढ़ रहा था, सभी कविताएं तो मैंने नहीं पढ़ी है लेकिन आधी तो कम से कम पढ़ी है. तो जब मैं पढ़ रहा था तो कभी कभी मैं बीच में अटक जाता था, भटक जाता था. मेरे समझ में नहीं आता था कि ये पंक्तियाँ कैसी पढ़ी जाए. तो प्रकट शब्द में जब कविता पढ़ी जाती है तो उसका अर्थ होना जरूरी है. अगर नहीं है तो पढ़ने से भी कुछ नहीं होता. जो हास्य कविताओं में हिंदी के आप सुनते होंगे, वहाँ तो सब सुनने के पहले वाह वाह शुरू कर देंगे. लेकिन जिस लगन से और लगाव से ये कविता यहाँ पर पढ़ी गई, उनमें से मेरे ध्यान में एक बात आई कि इसमें एक लिखित स्वर है और इसमें एक बोली भाषा है. और इसके लिए आपका निरीक्षण मैं स्वीकार करता हूँ. फिर भी मुझे लगता है कि उन्होंने बहुत अच्छी तरह से ये कविता हमारे तक पहुँचाई. और कविता संग्रह के बारे में अब मैं ज़्यादा नहीं बोलूँगा, लेकिन एक कविता की तरफ किसका ध्यान नहीं गया, और उस कविता की तरफ आपका ध्यान मैं थोड़ा खींचना चाहता हूँ. संग्रह का नाम उधार का उजाला है और आजकल उधार की प्रज्ञा के दिन है, आर्टिफिशियल इंटेलिजेंस. मेधा, मशीन और मानस नाम की कविता है जो पूरी आर्टिफिशियल इंटेलिजेंस के बारे में है. और जब भी कोई तकनीकी बड़ा बदलाव आता है तो 2 तरह की उसके प्रतिक्रिया होती है. एक होती है कि भाई अब विज्ञान को कुछ असंभव रहा नहीं, और दूसरी
जो कवियों के बीच में ज़्यादा रहती है कि इतनी अगर तकनीकी टेक्नोलॉजी हमारी ज़िंदगी के ऊपर दबाव डालने लगेगी तो मानवीय भावनाओं का क्या होगा। प्रज्ञा की कविता जो है मेधा, मशीन और मानस, उसमें वो पूरी लंबी कविता तो नहीं पढ़ूंगा, लेकिन उसकी जो शुरुआत है और उसका जो अंत है वो मैं पढ़ता हूँ। क्षितिज पर उभर रहा यह एक नूतन दर्पण है, मानवीय प्रज्ञा का अब यंत्रों को समर्पण है। जरा गहराई से देखो, यह महज एक विस्थापन है, जीर्ण लकीरों को मिटाकर नवल एक लेखन है। मशीन ढांचा पढ़ लेगी, गढ़ लेगी, मगर प्राण कहाँ फूंक पाएगी। तुम्हारी कल्पना की धार को वो कैसे रोक पाएगी। जो कर्म मात्र पुनरावृत्ति थे वे अब यंत्रों का हिस्सा है। तुम्हारी मौलिक प्रतिभा का अब यह भव्य किस्सा है। अब ये मनुष्य स्वभाव की विचित्रता देखिए। यंत्रों का निर्माण आदमी करता है और फिर आदमी यंत्रों से डरने लगता है। मार्क्सिस्ट थियरी में जो एलिनेशन की बात आती है उसका मतलब ही यही है। आपने शायद आप वो फिल्म देखी है, लव बग नाम की फिल्म थी, वॉल्ट डिज्नी प्रोडक्शन की, हार्वी। उसमें वो हार्वी नाम की जो कार होती है उसमें उसका जवाब मिला था। एलिनेशन क्यों होता है? तो आदमी यंत्र के साथ प्यार करने लगता है, लेकिन यंत्र उसके प्यार को पहचानता नहीं। यंत्र अपनी तरह से चलता रहता है, एक दिन बंद हो जाता है, फिर आदमी उसको फिर से ठीक करके। तो ये जो दुविधा है, जो मैंने निर्माण किया उससे मैं डरने लगता हूँ, और जो मैंने निर्माण किया वो मुझके साथ भावनिक नाता नहीं बना था, रिश्ता नहीं बना था। इसको एलिनेशन के। तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस के बारे में भी हमें यही ध्यान में रखना चाहिए, आखिर वो भी मानव निर्मित है। और मैं मैं तो वैसे कंप्यूटर अंगूठा छाप हूँ, वो ज़्यादा तो मैं कुछ नहीं कर सकता, लेकिन कभी कभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस को मैं कोई सुझाव देता हूँ तो मेरे समझ में एक बात आई है, 60% उसमें सच होता है और बाकी जो होता है वो कविता होती है। कविता होती है यानी स्टेटमेंट नहीं करना, अंदाजन चलते रहना। मैंने खुद के बारे में भी सोच दिया तो वहाँ भी मुझे यही महसूस हुआ कि विनय हर्डीकर मुंह फटा है, सबको मालूम है, वो सच है। विनय हर्डीकर निर्भय है, सबको मालूम है। विनय हर्डीकर ओरिजिनल थिंकर है, सबको मालूम है। यहाँ तक ठीक है, लेकिन बाकी जो विनय हर्डीकर की जो भी निर्मिति की तरीका होगा, शैली होगी, उसके बारे में आर्टिफिशियल इंटेलिजेंस कुछ नहीं कह सकता। इसलिए जब भी टेक्नोलॉजी आती है तो उसे डरना भी नहीं चाहिए और उसके पूरे स्वाधीन भी नहीं होना चाहिए। ये इशारा प्रज्ञा ने कविता के अंत में दिया है। मशीन अनुचर बनी रहे, उसे स्वामी न होने देना, अपनी सृजन शक्ति को कभी मध्यम न होने देना, सद्भाव और सामंजस्य से ही यह सफर सुहाना होगा। मनुष्य और मशीन का यह सह अस्तित्व ही अब असली जमाना होगा। जब मैं स्कूल में था तो हम निबंध लिखते थे, यंत्र श्राप की वरदान। तो नए नए यंत्र आते हैं, पहले उनको वरदान की तरह देखा जाता है, फिर उनसे लोग डरने लगते हैं, फिर एक संतुलन
तो ये इस घड़ी की कविता है। और मैं जो लिखता हूँ उसका वर्णन, मैं वर्तमान का इतिहास ऐसा करता हूँ। इतिहास है सिर्फ बीती बातों के बारे में लिखना या सोचना नहीं, उनको याद रखना नहीं, वर्तमान में भी ऐसी घटनाएं होती है जो हमेशा याद में रहे और तभी लिखनी चाहिए। तो ये इसलिए बताया कि ये भी हम दोनों के बीच में और एक समानता निकली। ये जो कविता है वो फिर वर्तमान के इतिहास स्वरूप है। तो प्रज्ञा को बधाई, उसने जो बारिश के ऊपर कविताएं लिखी, जो अभी का मौसम है, अब वो सब तो मैं पढ़ नहीं सकता, उसमें कितने पुराने कवियों के मुझे प्रतिध्वनि गूंज मैंने सुनी, पहचानी। उसमें वाल्मीकि की गूंज मैंने सुनी है, उसमें कालिदास की सुनी, मेघदूत का एक उसमें संदर्भ आता है, उसमें तुकाराम का एक संदर्भ आता है, उसमें स्वतंत्रवीर सावरकर का एक संदर्भ आता है। तो शायद प्रज्ञा को भी मालूम नहीं है कि वो जिस रास्ते पर चल रही है उस रास्ते से उसके पहले जो गुजरे हुए बहुत महान कवि है, उनसे भी तुमने बहुत कुछ लिया है। और इसलिए यानी बिना सोचे अगर ये संदर्भ तुम्हारी कविता में आते हैं तो उसके लिए तुम विशेष बधाई की पात्र हो, ऐसा मुझे लगता है। अब अंत में अध्यक्ष होना तो कुछ समीक्षात्मक बातें मुझे करनी चाहिए। तो चार इशारे देता हूँ प्रज्ञा। एक है, जल्दबाजी मत करो। देखिए, तुमने 50 तक की उम्र में 80 कविताएं लिख दी। मैं 16 साल का था तब से कविता लिख रहा हूँ और मेरी कविता कुछ 75 कविता को समझ दो, कविता आने दो, जल्दबाजी में मत लिख डालो। दूसरा जो है, अगर हो सके तो कविता का छंद संस्कृत अर्थ से छंद को समझकर, हर कविता की एक लय होती है, हर कविता का एक ठेका होता है जो सिर्फ सोचने से नहीं आता। वो अगर बार बार तुम वो दिल में वो बात रहे तो एक दिन शब्द आ जाते। तीसरा है, कभी कभी तुम्हें अपनी कविता समझाने की आदत पड़ी है, तो जब तुम कविता खुद की समझाने लगते हो तो समझ लेना कि ये कमजोरी है। और गहरा जाना, और गहरा जाना, क्योंकि कुछ कविता ऐसी हुई है जो जैसे कि लिस्ट है, और ये अपराध तो बड़े बड़े कवि करते हैं। अब मैं एक नाम बताऊं आपको, कुसुमाग्रजांची कविता आहे, स्वतंत्रता देवीची विनवणी। आता ही कविता आहे का वाण्याकडनं आणायच्या सामानाची यादी आहे, इतकी ती मोठी यादी। आता मी वॉर्मअप झाल्यामुळे आता शाल लाईट घेतली झालं, नंतर हा उधार का ठंडाई भी मुझे बहुत सता रही थी। तो बात ये है कि डोंट टर्न योर पोएम्स इनटू लिस्ट। तो ऐसी कुछ बातें हैं। मैं प्रज्ञा को, और जिसकी प्रज्ञा और प्राज्ञा दोनों बड़ी है, बायको आणि पत्नी, संदीप को, और जिन्होंने कविता पढ़कर सुनाई और जिन्होंने यहाँ से कविता का एक रसग्रहण प्रस्तुत किया, उनको, आप सबको
ये पूना में असंभव है। कविता के और हिंदी कविता के विमोचन के लिए इतने लोग आए और ऐसी ठंड में इतनी देर बैठे रहे, ये तो पूना में बिल्कुल असंभव है। तो आपको फिर देखते ही 100 प्रतियां खरीदने वाले को ऐसा एक ग्राहक मुझे भी मिले। मेरे किताबों की बहुत तारीफ होती है, तो मैंने कहा मेरे प्रकाशक से अशी जाहिरात करा की निद्रा नाशावरती रामबाण। की 4 वेळी वाचल्या हर्डीकरांच्या, तर तुझा जन्मोजन्मीचा निद्रा निघून जाईल। शेवटी मातृभाषेत मी आलेलोय, मला 2 तास 3 तास म्हणजे अतिशय आनंदात गेले। हा आनंद जितका प्रज्ञामुळे आहे तितका तुमच्या सगळ्यांच्यामुळे। नमस्कार। धन्यवाद विनय सर। ओळख करून देताना मी मराठीतील जॉर्ज ऑर्वेल का म्हटल्याचं समीक्षणात्मक भाषण ऐकताना तुम्हाला अंदाज आला असेल। यानंतर काही सत्कार आहेत, ते सत्कार आपण घेऊया। या पुस्तकाचं प्रूफ रिडिंग ज्यांनी केलं ते तरंग वैद्य, त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपला सत्कार या ठिकाणी किरण कुलकर्णी सरांकडनं स्वीकारावा। यानंतर पु ल देशपांडे अकादमीच्या संचालिका मिनल जोगळेकर मॅडम। मी विनय सरांना विनंती करतो की आपण मिनल जोगळेकर मॅडमचा सन्मान करावा। त्यानंतर श्री संजय घुगे, ज्यांनी पुस्तकाचं लेआउट केलं ते श्री संजय घुगे। मगाचपासून हा सगळा कार्यक्रम जो कॅमेऱ्यात कैद करतोय तो सिद्धेश शिगवण। त्यानंतर मी सौमित्राला विनंती करतो अजून एक सत्कार सदामंगल पब्लिकेशनचे व्यवस्थापक प्रशांत शिंदे यांचा करावा। प्रशांत शिंदे। यानंतर स्वाती घोसाळकर यांचा सन्मान हर्डीकर सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। विनय हर्डीकर सर स्वाती घोसाळकर यांचा सन्मान करा। त्यानंतर हेमांगी यात्रे। आणि एक घरगुती सत्कार राहिला राजेंद्र उंचे, ज्याने उत्तम संचलन केलं। राजेंद्र उंचे शब्दात सूत्रसंचालन केल्याबद्दल
लिहून आणतात आणि सगळं वाचल्याशिवाय गप्पच बसतात. सरांचे हे शब्द मी आशीर्वाद म्हणून घेतो, कारण ही समीक्षा मिळणं निवेदकाला हे फार कमी वेळा भाग्यात मिळतं. कारण ती विनय हर्डीकर सरांनी करणं हे खूपच, आजचे शब्द आशीर्वाद रूपी असतील. सर मनापासून आभार. या कार्यक्रमाला आपण आला डॉक्टर किरण कुलकर्णी सर, आपण आलात किशोर कदम, विजू पेनकर सर आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. आणि प्रज्ञाचं हे पुस्तक 30